तर हॅलो गाईज, आपण जात आहात साताऱ्यामधल्या एका सुंदर ठिकाणी. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा, ब्लॉग खूप मस्त होणार आहे. तुम्हाला एक ऐतिहासिक ठिकाण दाखवणार आहे, संगम मावली. तिथे खूप साऱ्या मूवींची शूटिंग झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे. तर मी इथून आता साताऱ्यामधून निघालो आहे. सोबत बघू शकता कोण आहे, आपले मोठे पण ते आहे. तर मावली हा ठिकाण एक सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे. शांतता, फॉरेनर लोक, सगळं काय बघायला भेटतं. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, तुम्हाला कळेलच तर काय आहे काय नाही. ब्लॉग शेवटपर्यंत बघा गाईज, कारण का ब्लॉग नाही बघितलं तर तुम्हाला कळणारच नाही की ब्लॉगमध्ये नेमकं चाललंय. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नंबर आहे भाई, बघण्यासारखं ठिकाण आहे. कपल पॉईंट आहे, शूटिंग वगैरे सगळं काय होतं. हॅलो हॅलो हां हॅलो गाईज, भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे खूप मोठं यूट्यूबर आहे, तुम्हाला माहिती असेल. रोला आहे माहिती आहे, रोला आहे, रोला 0.01 गडवा आहे तुमचा गडवा. ड्रायव्हर 1 मिनिट सोबत ते स्पीड वाला खाली गेला नाही पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, हे आपण इथे आलेलो आहात. आपण आता 1 मिनिट थांबूया. हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. इथं मेन कॅरेक्टर इथं शूट होते बघा, मालिकेचे सिरियल वगैरे. हे जे तुम्ही बघायलात का, हे पाणी, इथं 2 नद्याचा संगम आहे. पण मला एक विषय कळाला नाही, हे पाण्यामध्ये मूर्ती कसं काय उभी आहे. आणि मेन किस्सा आता आहे की आपण भेटलो ते शाह मालिकेमधली ॲक्ट्रेस श्रावणी सोळसकर. ओळखता का तुम्ही ह्याला पाहिलेलंच असेल तुम्ही. जर शाळेमध्ये नीलू, चैतू ह्यांचे फॅन असाल तर तुम्ही ह्या ॲक्ट्रेसला ओळखतच असाल. तर बघा, आज यांचं इथं एक न्यू सॉन्ग शूट होत आहे. तर त्यासाठी त्या इथं आम्हाला अचानक ऑन द स्पॉट भेटला. तर मी माझा भाऊ काय निघालो की त्याच्याकडे फोटो काढायला. ॲक्ट्रेस आहे म्हणल्यावर आम्हाला तेवढंच कंटेंट सापडला ना आता ब्लॉगमध्ये घ्यायला. मी तर ब्लॉग चालू केला होता, पण हे इथं बघायलो तर काय त्या गँगमध्ये जाऊन थांबलाय तलवार दाखवीत. कॅमेरामॅन त्यांच्यासोबत, त्या श्रावणीसोबत, हे त्यांचा हिरो घोड्यावर बसलेला, ह्याचं शूटिंग चालू. हे त्याला काय घोडा चालू आहेत ना, घोडा आहे बळजबरीने चालायला आहे. त्याला काढलं साईडला, भाऊने बसला की वरी तलवार काढते. हे मग आम्ही निघालो अजिंक्यतारा किल्ल्याला. आता तिथलं तरी झालं म्हणलं, ते गेली ती. आता आपण इकडे जात आहोत. तुम्ही इथला व्ह्यू बी बघू शकता. इथला व्ह्यू एकदम खतरनाक आहे भाई. अजिंक्यताराचा बघा तुम्ही, काय झाडिंग, काय डोंगर आहे, विषय आहे का हो. हरियालीच हरियाली. साताऱ्याला उगाच म्हणतात का. तर आता आपण एकदम पायथ्याशी थांबलोय, गडाच्या एकदम पायथ्याशी अजिंक्यतारा किल्ला. बघा तुम्ही काय व्ह्यू आहे भाई. असला कोणाला बघायला भेटते, हेच फक्त आपल्या ब्लॉगमध्ये दिसतं. हे बघा, हे नवीन आलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं बघायला इकडं कसं दिसतंय सातारा, काय नाही. विषय लय जोरात आहे भाऊ. ब्लॉगमध्ये ब्लॉगच होणार आहे. तुम्ही थांबलात तर तुम्हाला कळल. तो हेलो भाई साहब, आपको कैसे लग रहा है यहाँ पे अजिंक्यतारा किला आके? तो गाइस, सातारा में हम पहली बार आए हैं और हमारे भाई का यूट्यूब पे ब्लॉग है, चैनल है यूट्यूब पे. सो उसके चैनल को सब्सक्राइब करो. हाँ, सब करो, जो कुछ होता है वो सब करो. तो भाई साहब देखो यहाँ पे, और ये देखो, वाह क्या सीन है. माँ कसम कांड पड़ू चीजें पूरी की पूरी खतरनाक ऐसे एक नंबर है भाई. Hey guys, hi. Rata, bukan awak dan Rata. तर इकडे आणण्याचं कारण काय आहे? लोकांना आवाज जात नाही, आपला आवाज आपल्याला. हॅलो गाईज, तुम्ही संगम मावली बघितलेली आहे. तर आता तुम्हाला मी एक नवीन ठिकाण दाखवणार आहे. काय जे की साताऱ्यामध्ये कोणीच बघितलं नाही, कोणीच बघितलं नाही म्हणालो. असलो खतरनाक गांड कडून म्हणालो एक नंबर ठिकाण. ते म्हणजे आपल्या साताऱ्याचा अजिंक्यतारा. माई शपथ
तिथे जाणार आहोत आपण, त्या टोक्यावर जाणार आहोत आपण. काय भावानं असलं व्ह्यूज आहे खतरनाक, म्हणायला खतरनाक असलं जे की साताऱ्यातले पब्लिक आतापर्यंत ही आतापर्यंत हे फक्त राज आहे जे काही लोकांना माहित आहे साताऱ्यामधल्या, जे की आतापर्यंत आम्ही आमच्या ब्लॉगद्वारे सगळ्यांना दाखवू इच्छित आहोत की जे साताऱ्यातले आपल्या लोकांनी कोणीही बघितले नाही ते आता आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तो सर्वांनी शेवटपर्यंत आमचा ब्लॉग बघा. एक नंबर व्हिडिओ होणार आहे भाई, फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला हे बघून एकदम खतरनाक डेमो बघा, फक्त डेमो बघा, फक्त डेमो. आता हे तर काहीच नाही, आपण वरी जाणार आहोत, आपण जाणार आहे. सो चला गाईज आपण जाणार आहोत. तर गाईज तुम्हाला माहीतच आहे आपण आता वरी 5 किलोमीटर पूर्ण किल्ला चढून आलेलो आहोत आणि आम्हाला खूप जास्त थकवा लागलेला आहे, म्हणून आम्ही पाणी बॉटल आणि थोडंसं काहीतरी स्नॅक्सला घ्यावं म्हणून घेतलंय. तर हे तुम्ही एंट्री गेट बघत आहात, किती सुंदर एंट्री गेट आहे. गर्दी बी खूप आहे. इथं शूट आहेत, महाराजांची जयंती केली सो त्यामुळे इथं शूट चालू आहेत. मध्ये एंट्री केल्या गेली तर आम्हाला महाराजांची मूर्ती दिसली. महाराजांची मूर्ती तुम्ही बघा, हे पहा किती छान आहे, किती भारी डेकोरेशन केलेली आहे. आता आम्ही निघालात वरी, महाराजांचे पाया पडलो ना, आता वरी यावं म्हणलं तर वरी काय बघायला गर्दी तर खूपच आहे. हे आमचं भाऊ हे झेंडे घेऊन सगळे गेलेत. फायनली आपलं ट्रेन कंप्लीट झालंय, जे की आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आपल्याला कुठं जायचं होतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर इथलं वातावरण, इथलं सगळे जेही राजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेही होतं तेही आतापर्यंत लोकांनी सगळं चांगल्या प्रकारे असं एकदम जपून ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही प्रत्येक किल्ल्यावरती रोज असली गर्दी, भयानक गर्दी असते. आपलं सातारा तर तुम्हाला माहिती आहे, एक नंबर देखील सातारा दिसतो. सातारा दाखव एक नंबर, बघू शकता तुम्ही कसलं एक नंबर दिसतंय सातारा. इथून आपला जास्त पुढे जाऊ नको भाऊ, पडशील तू. खाली गेल्यावर मला पण यावं लागेल कारण का ब्लॉग चालू आहे ना, खाली यावं नाही.